बरोबर बोलले ते की आम्हीच ओबीसीत आहेत. मराठा समाज हाच ओबीसीत आहे. कुणबी हा पण ओबीसीत आहे. मराठा आणि कुणबी एकच आहे. 2004च्या कायद्यात तसं केलेलं आहे, तसं अध्यादेश काढलेला आहे. बरोबर बोलले ते की कुणबी हा ओबीसीमध्ये, महाराष्ट्रात सगळा मराठा समाज हा कुणबीच. बरोबर आहे, त्याचे आमचंही सहमत आहे की कुणबी हा सगळा ओबीसीमध्ये. आणि तेच म्हणणं आहे आमचंसुद्धा की ओबीसीमध्ये मराठ्यांचं हक्काचं आरक्षण आहे, कोणाला धक्का लागत नाही. प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषदेमध्ये गंभीर मुद्दा मांडला आहे की गरीब मराठ्यांना आरक्षण न देणे हा श्रीमंत मराठ्यांचा डाव आहे. मग शिवसेनेतले असो, राष्ट्रवादी असो, भाजप असो, सगळ्या पक्षांचे. आम्ही पण तेच म्हणतो ना की ही गरजवंत गरिबांची लढाई आहे. गरिबांचे मराठ्यांचे लेकरं कधीच मोठे व्हावेत हे 70 वर्षात कोणत्याच पक्षातल्या नेत्यांना वाटलं नाही, किंवा जे पक्ष सत्तेत आले त्यांना मराठ्यांनीच सत्तेत आणलं. त्यांना कधीच वाटलं नाही की मराठ्यांच्या पोराचं कल्याण व्हावं म्हणून. श्रीमंत मराठा म्हणण्यापेक्षा जे श्रीमंत मराठा म्हणजे काही सत्तेत पण नाही आहेत, श्रीमंत मराठा म्हणण्यापेक्षा जे सत्ताधारी होते, जे राजकारणात मराठी होते, ज्यांना पूर्ण ताकदीनं गोरगरीब मराठ्यांनी मोठं केलं, त्या नेत्यांना, त्या आमदारांना, त्या मंत्र्यांना, त्या खासदार, मग पक्ष कुठला असू द्या, महायुती असू द्या, त्यांची महाविकास आघाडी असू द्या, यांना मोठं केलं. पण यांच्या मनात मात्र गोरगरिबांना मोठं होऊ द्यावं हे नव्हतं. म्हणून तर मी गरीब, माझा समाज गरीब, म्हणून आम्ही गरिबांनीच ही लढाई उभा केली की श्रीमंत आपल्याला कधीच मोठं करणार नाही. श्रीमंत म्हणण्यापेक्षा राजकीय मराठा असणारा ही कधीच मोठं करणार नाही. आपली लढाई आपण लढू, आणि आम्ही जिंकत आणली ती गरिबाचीच लढाई. पुढेही गरिबांना विनंती की या राजकीय नेत्यांच्या नादी लागून माझा पक्ष, माझा नेता, माझा पाहुण्याचा नेता हे म्हणणं सोडून द्या. तुमचे लेकरं बाळ कसे मोठे होतील हे काम आपल्यालाच करावं लागणार आहे. तुम्ही ज्याला आपला नेता म्हणता, आपला पक्ष म्हणता, आपला पाहुणा म्हणता, की जो पाहुणा राजकारणात येईल, तो तुमच्या पोराला मोठं करण्यासाठी काहीच करू शकत नाही. त्यामुळं आपली लढा आणि आपले लेकरं मोठे करा. उगाच आपला नेता मोठा म्हणून आपल्यावरती दलिंद्री ओढून घेऊ नका. कारण तो मोठा होईल, तुमचा जरी नेता असला, पक्षात असला, पाहुणा जरी पक्षात असला, तर त्याला मोठं म्हणाल तर तुमच्या पोरं गरीब होतील, तुमच्या पोरांचं वाटळ होईल. तो झाला मोठा तुमच्या जीवावरती. पण तुमचे लेकरं मोठं करण्यासाठी उगा माझा पाहुणा आणि माझा पक्ष करत बसू नका. आरक्षण बचाव यात्रा काढणार आहे प्रकाश आंबेडकर यांच्या SC, ST आणि OBC आरक्षण. आता त्यांनी काय काढावं आणि काय नाही काढावं आम्ही कसं सांगू शकणार आहे, काढा किंवा नका. मी मात्र आणि माझा गरीब मराठा ओबीसीतून आरक्षण घेणार म्हणजे घेणार. मूळ मागणी सगळ्या स्वरांची, त्यानुसार मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे. प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की मागणी भेसळ आहे. नाही, ती जेजेसनं मिळून ठरवलेली, मंत्री महोदयांनी ठरवलेली, आमदार होते, कायद्याच्या घटनेचे अभ्यासक होते, यांनी सगळ्यांनी मिळून ती ठरवलेली आणि ती पक्की आहे. ती टिकणारसुद्धा आणि त्याच्यात सगळ्या जाती धर्माला न्याय मिळणार आहे. नुसतं मराठ्यांनाच नाही, सगळ्या जाती धर्मातल्या ओबीसींनासुद्धा त्यात न्याय मिळणार आहे. सगळेच जेवढे काय असतील, लिंगायत समाज असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो आणखीन भरपूर जे मागासवर्ग, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग प्रवर्गात येतात, त्या सगळ्यांना त्या सगळ्या सोयऱ्याचा फायदा होणार आहे. ते जर भेसळ असेल तर मग वरचं 50%च्या वर 2% दिलेलं हे बी भेसळच असणार आहे. जे 16% आरक्षण दिलं एक्स्ट्राचं, जे मंडल कमिशनला सोडून दिलेलं आहे, 14% आरक्षण दिलं होतं, नंतर मग ते वरचं भेसळच आहे. ते बी मग जायलाच पाहिजे, उडायलाच पाहिजे. आणि ज्या 180 जाती आरक्षणात घातल्या होत्या, आता 350-400 जाती झाल्यात, त्याही भेसळ असतील मग घातलेल्या जाती. हे म्हणजे हे महत्त्वाचं आहे ना. मग त्या कोणत्या घातल्यात, कमून घातल्यात, मग त्याच्यावरही आंबेडकर साहेबांना बोलायला पाहिजे की एक्स्ट्रा कुठून आल्या. ज्या मेन जाती घातल्या त्या घातल्या ना, मग एक्स्ट्राच्या जाती घातलेल्या काय, ह्या कुठून आल्या, हे काय, हे काय. परंतु मधल्या उपोषण काळात आपण प्रकाश आंबेडकर यांचं म्हणणं मांडलेलं आहे, त्यांना लोकसभेला पाठिंबा दिला आहे. परंतु मधल्या काळात प्रकाश आंबेडकर किंवा वंचित आघाडी कुठेतरी सगळ्या सोयऱ्याबाबतीत निगेटिव्ह दिसते, विरोध करताना दिसते. नाही, मला काय म्हणायचं त्याला, प्रकाश आंबेडकर साहेबांनी भेसळ शब्द वापरण्यापेक्षा किंवा मी बी भेसळ शब्द वापरण्यापेक्षा ज्या जाती घातल्यात ओरिजिनल 180, त्याच्यानंतर आलेल्या जाती ह्या बोगस शब्द वापरू त्याला.
हा भेसळ वापरण्यापेक्षा प्रकाश आंबेडकर साहेबांनी बी त्याला भेसळ शब्द वापरण्यापेक्षा आणि मीही त्याला भेसळ शब्द वापरण्यापेक्षा त्याला बोगस शब्द वापरू आपण. हे जे बोगस आरक्षण दिलं वरचं, जे बोगस आरक्षण घेतलं जातं 16% पण बोगस घेतलं. त्याच्यानंतर ज्या जाती ओरिजिनल आरक्षणात 180 घातल्या होत्या त्याच्यानंतर ज्या जाती घातल्या ह्या बोगस आरक्षण हे त्याला एक काय म्हणूयात आपण, दुसऱ्याचं आरक्षण जे खाताय तुम्ही ते एक्स्ट्राचं ते जे बोगस आरक्षण यांनी घेतलं आहे ते पण उडायला पाहिजे ना. मग ते का उडू नये? किंवा ज्या जाती ओरिजिनल घातल्यात त्याच्यानंतर पोट जाती म्हणून घातल्यात, पोट जाती म्हणून काही जाती घातल्यात, हे बोगसच घातल्या म्हणावं लागतील. मग हे बोगसच जाती आहेत, हे काय कशाला घातल्या आहे? जे खरं आहे कायद्याला संविधानाला धरून हे सुद्धा प्रकाश आंबेडकर साहेबांना हे सुद्धा बोलणं अपेक्षित आहे की 50%च्या वर 2% गेलं आहे, त्याला भेसळ शब्द देण्यापेक्षा बोगस आरक्षण दिलं आहे वरचं, जे खरं नाही आहे ते खोटं दिलं. ते वरचं 2% जायला पाहिजे, म्हणजे 50%चं आरक्षणाच्या आत यायला पाहिजे. ज्या जाती ओरिजिनल आरक्षणात घातल्या होत्या ओबीसी आरक्षणात त्या जाती एक्स्ट्रा खऱ्या ज्या घातल्या त्याच्यानंतर जे एक 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 वाढून आता 350-400 झाल्यात, हे बी बोगस आरक्षण जे खायला लागलेत हे छगन भुजबळांनी, हे बी मग बोगस आरक्षण जायला पाहिजे ना. त्याच्यावर त्यांनी संविधानाला धरून बोलणं अपेक्षित आहे, कारण ते न्याय सारखा करतात हे आमचा तरी समज आहे. की ते बोलताना आंबेडकर साहेब सारखं बोलतात, सगळ्याच्या बाजूनं बोलतात आणि स्पष्ट बोलतात. मला वाटतं एका बाजूनं प्रकाश आंबेडकर साहेबांनी बोलण्यापेक्षा सगळ्या बाजूनं चौफेर सत्य बोलावं, मात्र ही आमची अपेक्षा आहे. हा नुसतं सगळ्या सोयऱ्याला अंमलबजावणीनं आंबेडकर साहेबांनी टार्गेट करू नये किंवा मराठा ओबीसी आरक्षणात येऊ नये हे बी टार्गेट करू नये, कारण त्यांच्याकडून तरी किमान संविधान महामानवांनी लिहिलं, त्यांचे ते वंशज आहेत आणि त्यांच्याकडून तरी समान शब्दाची वागणूक जनतेला असावी अशी माझी वैयक्तिक एकट्याची अपेक्षा आहे. माझी वैयक्तिक आणि एकट्याची अपेक्षा आहे की त्यांनी धारेवर धरून बोलावं, पण सगळ्याला समान बोलावं, कारण त्यांना संविधानाचा कायद्याचा अभ्यास आहे आणि मी त्यांना कायम मानतो, पुढेही मानत राहणार आहे. परंतु त्यांच्याकडून येताना शब्द मराठा समाज संपावा किंवा त्यांना आरक्षण मिळू नये ह्या बाबतीचे शब्द त्यांच्याकडून येऊ नये. त्यांच्याकडून सगळ्याला चौफेर सारखं टाईट बोलण्यात यावं, सगळ्यांना सारखं बाजू त्यांच्याकडून मांडण्यात आली पाहिजे, ही जनतेची अपेक्षा आहे. त्यापेक्षा माझी जास्त आहे की त्यांनी जनतेची बाजू मांडणं गरजेचं आहे. आम्हाला सगळ्या सोयरीची अंमलबजावणी द्यायला लागले, मग तुम्ही त्या आरक्षणाला भेसळऐवजी समजा बोगस म्हणायला लागले, ते जर बोगस आहे तर मग 50%च्या वर गेलेलं हेही 2% त्यांनी उडा म्हणायला पाहिजे. म्हणजे ते खरंच जनतेची बाजू घेऊन बोलायला लागले असं सिद्ध होईल. एकाची बाजू घेऊन आंबेडकर साहेब बोलत नाही आहेत हे सिद्ध होईल. मग अशाने काय होईल, प्रकाश आंबेडकर साहेब हे एकाची बाजू घेऊन बोलायला लागले, म्हणजे ते जे लोकांच्या मनात बसले होते की हे खरं बोलतात, स्पष्ट बोलतात आणि गोरगरिबांच्या बाजूनं बोलतात, हे लोकांमध्ये त्यांच्याबद्दलचा मॅसेज आहे की हे आंबेडकर साहेब हे गोरगरिबांच्या बाजूने बोलतात. तर मग सगळ्या सोयऱ्याच्या बाजूनं बोलत असताना 50%च्या वर 52% कसं काय झालं? ते बोगस आहे. त्याला भेसळ म्हणण्याऐवजी बोगस म्हणावं, ते उडून टाका म्हणावं त्यांनी आंबेडकर साहेबांनी. म्हणजे ते सगळ्यांकडून समान बोलतात, सगळ्याच्या पाठीशी उभा राहतात, असा त्यांच्याबद्दल जो मेसेज गेला तो खरा होईल. नसता ते एका बाजूनं बोलायला लागले असा आंबेडकर साहेबांच्याबद्दल राज्यात मेसेज जाईल. परत 16% वरचं 94ला जे आरक्षण दिलं ते बी बोगसपणानं दिलं, त्याला भेसळ म्हणण्यापेक्षा बोगसपणानं दिलं म्हणता येईल. आणि ज्या 180 जाती घातल्या होत्या त्याच्यानंतरची एक 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 जी जात वाढली ते बी बोगसपणानं आरक्षणात घातली, भेसळ म्हणण्याऐवजी बोगसपणानं आत घातली, कसला आधार नसताना ते आत घातली. हे प्रकाश आंबेडकर साहेबांनी जर बोलले तर जनता त्यांच्याकडं ज्या नजरेनं बघती त्याच नजरेनं बघन. म्हणजे त्यांच्याकडे जनता कोणत्या नजरेनं बघते आज, की प्रकाश आंबेडकर साहेब हे गोरगरिबाच्या वंचिताच्या गरजवंताच्या बाजूनं बोलते, ही त्यांच्याबद्दलचं मेसेज आहे. पण ते जर सारखं सगळ्या स्वराच्या बाजूनं मराठ्यांच्या बाजूनं बोलत राहील तर विरोधात बोलत राहील तर असं वाटेल की आता प्रकाश आंबेडकर साहेब हे गोरगरिबाच्या बाजूनं नाही बोलत, एका जातीच्या बाजूनं बोलत आहेत किंवा ओबीसीच्या बाजूनं बोलत आहेत असा संदेश जाईल. माझी इच्छा आहे वैयक्तिक एकट्यांची की आम्ही सगळे त्यांना मानतोय, त्यांनी चौफेर सत्य बोलावं आणि जे आहे ते जर बोलले तर जनता आंबेडकर साहेबाला जी मानती तीच काय मानत राहील. नसता मग असं होईल गोरगरिबात की प्रकाश आंबेडकर साहेब आता गोरगरिबाच्या बाजूने नाही बोलत, आता उगाच काहीतरी वेगळी बाजू मांडायले. कारण त्यांच्या इतका अभ्यास मला तरी वाटतं कोणाचाच नसणार आहे, मला तरी वाटतं कोणाचाच नसणार आहे. आणि ते अभ्यास पूर्ण असल्याशिवाय बोलत नाही. मला आलेले 4-5 अनुभव आहेत आणि त्या अनुभवातून मी बोलतो आहे की त्यांच्याबद्दलचा
लोकांच्या मनात असलेला आदर, त्यांच्याबद्दलचा असणारा सन्मान हो कायम राहणार आहे आणि राहीलसुद्धा. फक्त त्यांनी इथून मागं जे सगळ्यांना सारखं समान शब्दावर बोलत होते तेच बोललं ते की पुन्हा समाजात त्यांची इमेज आहे तीच कायम राहणार आहे. कारण सगळ्या सोयऱ्याच्याबद्दल जे त्यांचं बोलणं आहे तेच बोलणं वरच्या 2% आरक्षणाच्या बद्दलही असलं पाहिजे. त्यांना कायदा आणि घटना मान्य आहे. आंबेडकर साहेबाला 50% वर कायदा आणि घटना सांगते देऊ नये, तर मग 2% वर गेलं कसं? दुसरं म्हणजे 3 आहेत त्यांच्याकडे विषय. दुसरं की 180 जाती घातल्या होत्या, एक आत पोटजात म्हणून गेली कशी? आणि ती जर त्यांचा व्यवसाय एक हे म्हणून गेली असली ओबीसीमध्ये 180 जाती आता 350-400 झाल्यात, एक जर गेली असली त्यांची पोटजात म्हणून तत्सम म्हणून, तर मग कुणबींची सुद्धा पोटजात, मराठ्यांची पोटजात कुणबी होती. मग तत्सम म्हणून मराठ्यांचा आणि कुणबीचा व्यवसाय एक आहे. जसा की 180 जातीचा व्यवसाय आणि आता 350-400 जाती घातल्यात त्यांचा व्यवसाय एक आहे म्हणून त्या आत घेतल्यात, तर मग मराठ्यांची जात ओबीसी आरक्षणात घेतली पाहिजे हे त्यांनी म्हणलं पाहिजे. जे सगळ्या सोयऱ्यांच्याबद्दलचं त्यांचं म्हणणं आहे ते 16% आरक्षणाच्या बद्दलही बोललं पाहिजे की 16% आरक्षण कशाच्या धर्तीवर दिलं बाबा? मंडल कमिशननं तर रितसर कायद्याच्या चौकटीत राहून दिलं होतं. मग वरचं 16% गेलं कसं काय? म्हणजे ही जर चौफेर भूमिका जनतेच्या बाजूने त्यांनी मांडली स्पष्टपणानं, थोडा तोटा होईल किंवा नफा होईल, परंतु निर्भीडपणा त्यांच्या बोलल्याचा मान सन्मान ही आयुष्यभर त्यांच्यासोबत राहणार आहे. आणि सगळ्या जाती धर्माचे लोक त्यांना याच कारणानं मानतात की स्पष्ट बोलतात आणि खरं आहे ते बोलतात. आणि ही एवढीच आमच्याकडून त्यांची अपेक्षा आहे की त्यांच्या शब्दाला मान सन्मान आहे जनतेत. मराठ्यातसुद्धा त्यांच्या शब्दाला मान सन्मानाला त्यांच्याबद्दलचा आदर आहे. त्यांनी फक्त सगळीकडून सारखं मांडणी करावी एवढीच आमची अपेक्षा आहे. याच्या पुढं अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यांना आहे, काय बोलायचं ते त्यांचा प्रश्न आहे. त्यांना काय मी उत्तर देणार नाही आणि दिलं पण नाही, फक्त जे आहे ते मांडलं. दादा, सगळ्या सोयऱ्याबाबत किंवा गॅजेट असेल या संदर्भात आपण 13 तारीख सरकारला दिली, आज 16 तारीख, या दरम्यान आम्ही उपोषणाचा इशारा देऊन दिलेला आहे. कठोर उपोषण 20 तारखेला करणार आहे. पण या दरम्यान सरकारकडून आपल्याला काही संदेश आला आहे किंवा संपर्क करण्यात आलेला आहे, उपोषण टाळावे, मागण्या मान्य असं काही बोलले? नाही, सरकारकडून आपल्याला उपोषणाच्या बद्दल काही संदेश नाही आहे, कशाच्याच बद्दल नाही आहे. परंतु आम्ही शंभूराजे साहेबांवरती विश्वास टाकला होता आणि त्यांना कुणी करू दिलं नाही. सरकारमधलेच कोणी आडे पडलेत हे आम्हाला माहीत नाही. फडणवीस साहेबांवरती काय छगन भुजबळचा दबाव आला आहे की काय हेही आम्हाला माहीत नाही. किंवा त्यांच्या आहारी काय जास्त सरकार गेलं आहे का काय छगन भुजबळांच्या विचाराच्या हेही आम्हाला माहिती नाही. परंतु शंभूराजे साहेबांवरती आम्ही 100% विश्वास टाकला होता आहे, पण त्याच्यात दुमत नाही. परंतु आम्हाला आमचं आरक्षण मिळणं अपेक्षित आहे. त्यांना 13 तारखेपर्यंत वेळ दिला होता. आता त्यांनी आम्हाला तर 13पर्यंत मिळालं नाही. पुढं मिळेल काय होईल ते पुढचा विषय, परंतु आज 13पर्यंत तरी मिळालेलं नाही. आम्ही मात्र आमच्या कामाला लागलो, आम्ही आमच्या तयारीला लागलो आहे. 20 तारखेला आमरण उपोषण होणार आहे आणि पुढच्याही आम्ही तयारीला आता लागलेलो आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.